महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 6 वाजता अतिथी लिजेंड्स हॉटेलचे भव्य उद्घाटन करण्यात आले। शून्यातून विश्व निर्माण करणारे मराठा समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक, मराठी उद्योजक प्रकाश दादासाहेब देशमुख यांचे अतिथी लिजेंड्स हॉटेल उद्योगाचा शुभारंभ स्टार सेलिब्रिटी सई तामणकर यांच्या उपस्थित पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार भास्करराव जाधव, खासदार राजनजी विचारे, कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, संस्थापक एम्पावर शहाजी भोसले, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका लीनाताई गरड, लेखा अधिकारी श्री संजय कदम, झेंडा सामाजिक संस्था संस्थापक श्री जय पावनेकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये गर्जा महाराष्ट्र माझा लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता। विविध गाणे, नृत्यांचा आस्वाद उपस्थित प्रेक्षकांनी घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन एम्पावर मराठ्याचे महाकुटुंब सकल मराठा समाज यांच्यातर्फे करण्यात आले होते। हॉटेलचं नाव खूप छान आहे, अतिथी लेजंड असं नाव आहे आणि मला असं वाटतं हायवेवरती आहे, बँकवे आहे, याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे, फॅमिलीसाठी वेगळे सेक्शन्स आहेत, इथे रूम्स पण आहेत। सो मला असं वाटतं की वन स्टॉप फॉर एव्हरीथिंग असं हे हॉटेल आहे आणि आज त्याच्या शुभारंभासाठी मी आले, याचा मला खूप आनंद आहे। मी किचनसुद्धा बघितलं, कारण किचन माझ्या आवडीचा विषय आहे। वेगवेगळ्या क्विझिन्स इथे मिळणार आहेत। मी शेफना भेटले, कारण तुम्हाला माहितीच आहे एका सिनेमामध्ये मी शेफची भूमिका साकारली होती, तेव्हापासून शेफ्सबद्दलची क्युरिओसिटी आणि त्यांच्याबद्दलची आपुलकी माझी वाढली आहे। त्याच्यामुळे सगळ्यात आधी शेफला गुड लक देणं हे खूप महत्त्वाचं असतं, जे मी केलेलं आहे। आणि मी आता हॉटेलची टूर घेते आणि संपतच नाही आहे हॉटेल। सो ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की किती भव्य आहे। इंटिरियर्स आर व्हेरी नाईस। मी तरी जेव्हा जेव्हा पुण्याला जाईन तेव्हा तेव्हा इथे थांबणार आहे। ही खूपच आनंदाची बाब आहे, कारण मराठी माणसाचा ओढा बऱ्यापैकी नोकरीवर असतो आणि आपला वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेती, आणि शेतीनंतर मग काय पाहिजे तर नोकरी, आणि त्याला कारणंही तसेच सायंटिफिक आहेत की शेतीमधलं जे काही कंडिशन्स असतात ते आपल्या हातात नसतात। तर मी स्वतः एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे बेसिकली। मला माहिती आहे की शेतीचं उत्पन्न आपल्या हातात नाही, खर्च आपल्या हातात नाही, विक्री पण आपल्या हातात नाही। अशामुळं मग तो व्यवसायाचं स्वरूप जरी द्यायचं झालं तरी मराठी माणूस व्यवसायाकडे सहजही वळत नाही। इथं देशमुख साहेबांनी, आता तो आडनाव सादृश्य झाले ते, तर देशमुख साहेबांनी जे काय इथं प्रयत्न केला, हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांनी ती रिस्क घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक आता जो काही उद्योगधंदा ते करतायत त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी आहेत आणि निश्चितच यामध्ये सुद्धा ते यशस्वी आहेत। आपल्याला काही रिस्क घ्याव्या लागतात बिझनेसमध्ये, आणि ह्या रिस्क घेताना आपल्याकडे तरुणांकडे नसेल पैसा, नो प्रॉब्लेम, आपल्याकडे हरण्यासारखं काहीच नाही। जे काही मिळालं त्याची तुमचं हेच आहे, फायदाच आहे। त्याच्यामुळे पाठीमागं आपण वळून बघताना असं नाही की माझं काहीच नव्हतं, माझी अचिव्हमेंट आहे, ह्या ज्या उद्देशाने तुम्ही नाराज नाही व्हायचं। एकदा पण हे केलं, बिझनेसमध्ये उतरलं तर कुठलीच गोष्ट आपल्याला कोणी अडवू शकत नाही, आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर नाहीच नाही। आपले मराठी लोक कमी पडतात म्हणूनच ते परप्रांतीयांचे इकडे भरपूरसे लोक येतात, ते लोक मेहनत करतात, करोड कमवतात। तसं आपल्या लोकांनी, मराठी तरुणांनी इकडे करायला पाहिजे। राजकारण हे सभ्यतेचं असलं पाहिजे। राजकारण हे वैयक्तिक कोणाच्या द्वेषाचं असता कामा नये। तुम्ही जरूर आक्रमकपणे ते केलं पाहिजे। आपली भूमिका मांडताना कोणाचाही मुलायजा न राखता आपल्या भूमिकेशी प्रामाणिकपणे राहून तुम्ही ती मांडली पाहिजे आणि मांडू शकता। पण याचा अर्थ की ते द्वेष कोणाचा असता का, कोणाचा उपवर्ग असता का, तुमच्या शब्दाच्या मर्यादा, त्या मर्यादा फार घसरता कामा नये। एक आमच्या कोकणामधलं एक कुटुंब आहे की ज्याच्याबद्दल शब्दाच्या मर्यादा ठेवायची गरज नाही, खरं सांगायचं। पण याचा अर्थ ते शब्द सर्रास वापरावेत असं नाही। त्यामुळं माझी कोणाशी दुश्मनी नाही, माझं कोणाशी वैर नाही। मी साधा बॉडीगार्ड पण घेऊन फिरत नाही इतके वर्षामध्ये। माझं घर पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्याचा प्रयत्न शिंदे सरकारच्या लोकांनी केला। आत्ताच त्यावेळेचे SP योगागान मला भेटले होते, काय त्यातलं स्पष्ट आहे ते मला सगळं कळलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा। त्यामुळं आपण जर
नीतिमत्तेनं वागलो. कारण सगळ्यात मोठा एक जर काही न्याय मिळत असेल किंवा तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही कितीही बदमाशी करा, लबाडी करा, खोटं बोला, परंतु नियती नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यावर विश्वास तुमचा असला पाहिजे. ती नियती प्रत्येकाचा योग्य त्या वेळेला न्याय करत असते. त्यामुळे कोणी एकत्र यावं आणि कोणी एकत्र येऊ नये. ज्यांच्याबरोबर एकत्र यायला त्यांना भाजपवाले शिल्लकच ठेवणार नाही आहे, तेवढंच मी तुम्हाला सांगतो. अभिमान आहे की त्यांनी चिपळूण नंतर या ठिकाणी म्हणजे नवी मुंबई शहराच्या बाजूला असलेलं इतका मोठं शहर, या ठिकाणी एवढं मोठं हॉटेल, त्याचबरोबर लॉजिंग बोर्डिंग असं चांगला या ठिकाणी प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.